साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळामुळे पारगाव खंडाळा इथं दुचाकीवर झाड कोसळलं आणि वाहनाचं यामध्ये मोठं नुकसान झालं। दरम्यान जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। शिरूर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। शेतीमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान आहे। हिंगोलीमध्ये माळशेलू गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 1 कोटीचा निधी खर्च करून गावकऱ्यांनी पाण्यासाठी त्यांना आता भटकंती करावी लागते। दरम्यान तात्काळ पाण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी गावकरी करतात। जालना महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराला मतदान करणं हे काँग्रेसच्या 7 नगरसेवकांना चांगलंच महागात पडलंय। पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून या 7 नगरसेवकांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या घटना बदलाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे बाजू मांडत स्पष्टीकरण दिल्याची माहिती मिळते। मात्र या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार समाधानी नाहीत। त्यामुळे घटनेमध्ये बदल केल्यानं पक्षात 2 गट पडल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। कोल्हापुरातला दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर आज दाखल झालेले आहेत। भक्तांनी ज्योतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली। मानाच्या सासण काठ्या घेऊन भाविक हलगीच्या तालावर थिरकताना दिसत होते। नागपूरमधल्या सीताबर्डी इथं एकाच दिवशी चोरट्यानं 5 दुकानं फोडत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला। हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले। चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली। पोलिसांची गस्त वाढवण्याची आता मागणी होतीये। भंडाऱ्याच्या खैरलांजीमध्ये पाण्यासाठी महिलांनी जलकुंभावर चढत विरोगिरी केली। साकोली तालुक्यात महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केलं। यावेळी गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथं शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय आणि या मागण्यांमध्ये 7 महिन्यांचं थकीत वेतन द्यावं, कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा द्यावी, किमान वेतन कायदा लागू करावा, आठवडा सुट्टीसहित रजा सुट्टी लागू करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडली आहेत। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। जलजीवन मिशनमधल्या अपूर्ण कामाबाबत 68 कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली। कामं तातडीनं पूर्ण करा, अन्यथा कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला। राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतात, कारण केंद्र सरकारकडून दिला जाणारा हिस्सा थकलाय। मानधन मिळत नसल्यामुळे सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून केंद्राचा हा निधी मिळालेलाच नाही। यामध्ये कामाचा डोंगर, जबाबदाऱ्या वाढत चालल्यात, मात्र मानधन थांबलेलं आहे। जालना जिल्ह्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसणार आहेत। जानेवारी ते जून 2026 या कालावधीमध्ये जिल्ह्यातल्या 561 गावं आणि 140 वाड्यांमध्ये पाणी संकट निर्माण होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला होता। या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 16,49 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात अवकाळी पावसामुळे जायकवाडी आणि फारोळा इथल्या वीज यंत्रणेमध्ये बिघाड झालाय। त्यामुळे 4 तास वीज पुरवठा खंडित राहिल्यानं मुख्य जलवाहिन्या कोरड्या पडल्या। या समस्येमुळे अनेक वसाहतींना अडचणींचा सामना करावा लागतोय। नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या सर्व विभागांमध्ये विविध कामं करण्यात येत आहेत। त्यामुळे काही अत्यावश्यक कामं करण्यासाठी शनिवार आणि रविवार 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सोमवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। जलसाठ्यामध्ये झालेली झपाट्यानं घट ही भविष्यातल्या पाणी पुरवठ्यासाठी धोक्याची घंटा ठरतेय। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातल्या संपर्क कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते। बैठकीदरम्यान दिलीप खैरे यांनी मतदारसंघातल्या नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे अर्ज स्वीकारले। अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे निश्चित आहे। त्यांच्या विरोधात आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणाकोणाचा अर्ज हा कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदी मंत्री संजय राठोड तर सहसंपर्क प्रमुखपदी पराग पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं पक्ष संघटना मजबूत राहावी यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. दक्षिण कोकणचे विभागीय संपर्क प्रमुख पदावर राजापूरचे आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख नेमतानाच विभागीय संपर्क प्रमुख सुद्धा नेमलेले आहेत. तर आमदार किरण सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.